नमस्कार. मी आज तुम्हाला केरास या लायब्ररीबद्दल माहिती देणार आहे. अ, तर आपण बघू की केरास हे एक पायथॉनमध्ये लिहिलेलं ओपन सोर्स डीप लर्निंग फ्रेमवर्क आहे आणि हे 2015 साली गुगलमधील म्हणजे गुगल यांनी विकसित केले आहे. केरासचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे न्यूरल नेटवर्क तयार करणे आणि प्रशिक्षण देणे, सोपे आणि जलद करणे. हे टेन्सरफ्लो आणि CNTK सारख्या फ्रेमवर्क कार्य करते. थोडक्यात सांगायचे तर केरास संशोधक आणि विकासांचा जलद आणि प्रभावी डीप लर्निंग मॉडेल तयार करण्यासाठी मदत करते. आता आपण बघू की कन्सेप्ट केरास ही कन्सेप्ट काय आहे. केरास हे एक न्यूरल नेटवर्कसाठी एक बेस्ट API म्हणून कार्य करते. हे गणितीय मॅथमॅटिकल सोल्युशन आणि युजर मॉडेल डिझायनर लक्ष केंद्रित करू देते. केरास मॉडेलमध्ये लेयर्स, ॲक्टिव्हेशन फंक्शन्स, ऑप्टिमायझर्स आणि लॉस फंक्शन्स असतात. मॉडेल तयार करण्याचे मुख्य दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे सिक्वेन्शियल API आणि दुसरा फंक्शनल API. सिक्वेन्शियल API मध्ये हे सोपी एकोमाग एक लेयर असलेली रचना असते आणि फंक्शनल API म्हणजे ही जटिल मॉडेलसाठी म्हणजे मल्टी इनपुट किंवा मल्टी आउटपुट आर्किटेक्चर ह्यासाठी आपण यूज करतो. हे मॉड्यूल लवचिक आहे आणि टेन्सरफ्लो सोबत पूर्णपणे एकत्रित आहे. आता आपण केरासचे वर्किंग मेकॅनिझम पाहू. केरास ही प्रोसेस ही खूप सोपी आहे. सुरुवातीला आपण डेटा प्रोसेस करून घेतो. त्यानंतर वेगवेगळे लेयर्स त्यामध्ये असतात की म्हणजे डेन्स लेयर, कॉन्व्होल्युशन लेयर, LSTM एक्सेट्रा. त्यानंतर आपण यानंतर ऑप्टिमायझर, लॉस फंक्शन आणि मॅट्रिक्स वापरून मॉडेल कंपाईल करतो. मॉडेल प्रशिक्षणानंतर त्याची अचूकता तपासली जाते. शेवटी प्रशिक्षित मॉडेल नवीन डेटा भविष्यवाणी करण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच ह्या ज्या 5 स्टेप आहेत, डेटा प्री प्रोसेसिंग, मॉडेल बिल्डिंग, कंपायलेशन, ट्रेनिंग, इव्हॅल्युएशन अँड प्रेडिक्शन. यामध्ये पहिल्यांदा डेटा घेतल्यानंतर तो सगळा डेटा लायब्ररीज लाईक NumPy आणि पांडा आपण वापरून प्री प्रोसेस केला जातो. मॉडेल बिल्डिंगमध्ये ते लेयर डिफाईन करतात युजिंग केरास, म्हणजे डेन्स लेयर असेल किंवा कॉन्व्होल्युशन लेयर वगैरे असेल तर. कंपायलेशनमध्ये की ऑप्टिमायझर चूज करतं, लॉस फंक्शन कोणतं यूज करायचं ते डिसाईड होतं. ट्रेनिंगमध्ये मॉडेल जे असतं ते ट्रेन केलं जातं आणि ॲडजस्ट केले जातात वेट फॉर बॅक प्रोपगेशन. इव्हॅल्युएशनमध्ये टेस्ट मॉडेल आणि मॉडेल टेस्ट अँड ट्रेन केले जातात अँड डिप्लॉय केले जातात. त्यानंतर प्रेडिक्शनमध्ये मॉडेल म्हणजे ट्रेन मॉडेल जे असतं ते प्रेडिक्ट करतं अनसीन डेटा. त्यानंतर आपण इथे चॅलेंजेस बघणार आहे केराससाठी. केरास वापरण्यासाठी खूप सोपे असले तरी काही अडचणी आहेत. पहिली म्हणजे लो लेवल ऑपरेशन्स, नियंत्रण मर्यादित असते, ज्यामुळे कस्टम मॉडेल तयार करताना अडचणी येऊ शकतात. दुसरं म्हणजे कधीकधी टेन्सरफ्लो किंवा पायटॉर्चमध्ये थेट लिहिलेल्या मॉडेलपेक्षा थोडे धीमे असते. त्याचे डिबगिंग करणे कधीकधी कठीण असते आणि शेवटी त्याचे फंक्शन वापरल्या जाणाऱ्या बॅकएंड अवलंबून असते. जसे टेन्सरफ्लो. इथे काही चॅलेंजेस आहेत की लिमिटेड. आता ह्या सगळ्याची आपण समरी बघायची आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर केरास हे डीप लर्निंग मॉडेल्स तयार करण्याचे सोपे पण प्रभावी साधन आहे. हे जलद प्रोटोटायपिंग प्रयोग टेन्सरफ्लो सोबत सहज एकत्रित देते. केरासमुळे जे बिगिनर्स असतात आणि जे प्रोफेशनल असतात त्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI विकसित हे सोपे झाले आहे. काही मर्यादा असून
आज केरास हे सर्वाधिक वापरले जाणारे डीप लर्निंग फ्रेमवर्क आहे. धन्यवाद.